प्रत्येक मुलीच्या जीवनात कधी ना कधी अशी वेळ येते जिथे तिच्या मनावर तिचे नियंत्रण राहत नाही आणि ती स्वतःचे अस्तित्व अनोळखी पुरुषांच्या ताब्यात देते. माझ्या जीवनात पण अशी एक घटना घडली. मी शाळेत असताना एका प्रयोगात मी भाग घेतला होता. हा एक शास्त्रीय प्रयोग होता. शाळेत सर्व मुलांना काही ना काही प्रयोग करण्यास सांगितले होते. मोठा त्यांनी कार्यक्रम आयोजित केला. मी ज्या शास्त्रीय प्रयोगात भाग घेतला होता त्या प्रयोगाच्या तयारीत आम्हाला आमचे सर मदत करत होते. रमेश सर आमच्या ग्रुपला मार्गदर्शन देत होते. आम्ही 4 मुली होतो. दर दिवशी दुपारच्या जेवणानंतर आम्ही 4 मुली आणि रमेश सर विज्ञान शाळेत भेटत असे. सर खूप मनोरंजक स्वभावाचे होते. ते आमच्याशी मोकळ्या मनाने बोलत असे. प्रेमाने आम्हाला प्रयोग बनवण्यात सहकार्य करत होते. मग काही दिवस उलटले. रोज भेटत असल्याने सरांबरोबर आमची चांगली मैत्री झाली होती. विज्ञान प्रयोगशाळेत आमच्या गप्पा रंगत असे. हळूहळू सरांचा स्वभाव बदललेला आम्हाला जाणवू लागला. एकदा आम्ही सर्व प्रयोगावर गोल बसून काम करत असताना सरांनी बोलता बोलता माझ्या मैत्रिणीच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला समजावू लागले की काय चुका ती करत आहे. आम्ही चौघींना ते कधी हाताला हात लावत असे तर कधी खांद्यावर हात ठेवत असे. सर प्रयोगशाळेतून जाताच आम्ही सर कसे चान्स मारत आहेत याबद्दल आम्ही 4 मुली गप्पा मारत हसू लागलो. माझी मैत्रीण सरांचा अभिनय करून दाखवत असे की ती कसे चान्स मारतात. आम्ही मैत्रिणीचा अभिनय पाहून खूप हसलो. दररोज रमेश सर काही ना काही कारणाने आमच्या अस्तित्वाला हात लावण्याचा प्रयत्न करत असे. दुसऱ्या दिवशी मी प्रयोगशाळेत उशिरा आले होते. बाकीच्या मैत्रिणी आधीच आल्या होत्या. आज मला जाणवले की प्रयोग करताना सर सारखे माझ्याकडे पाहत आहेत. 4 ते 5 वेळा आमची नजर सुद्धा मिळाली होती. सर वेगळ्या प्रकारे माझ्या नजरेत नजर टाकून पाहत होते आणि हसत होते. मैत्रिणी बाजूला होत्या म्हणून मी जास्त लक्ष त्यांच्याकडे दिले नाही. आमचे प्रयोगाचे काम सुरूच होते की तेवढ्यात एक मुलगा प्रयोगशाळेत आला आणि सरांना येऊन म्हणाला की 2 मुली आहेत, त्यांना मॅडमनी बोलावले आहे. मॅडमनी बोलावले म्हणून 2 मैत्रिणी प्रयोगशाळेतून निघून गेल्या. आता मी आणि माझी मैत्रीण आणि सर तिघेच प्रयोगशाळेत होतो. संध्याकाळ होत आली होती. शाळा सुटायला 1 तास होता. आम्ही परत प्रयोगाला लागलो. सर आपले काम करत मध्ये मध्ये आमच्या जवळ येत असे. आज सुद्धा गोड गोड बोलत आम्हा दोघांना ते हात लावू लागले. त्यांनी आधी बोलता बोलता माझ्या मैत्रिणीच्या पाठीवर हात लावला आणि म्हणाले, बाळ व्यवस्थित चिटकव नाहीतर कागद निघेल. तिच्याशी बोलत असताना ते तिच्या पाठीवर हात घासत होते. मग ते माझ्या पाठी आले आणि त्यांनी माझ्या पाठीवर सुद्धा हात लावला आणि मला पण समजावू लागले. बोलता बोलता माझ्या पाठीवर फिरणारा त्यांचा हात मला जाणवत होता. मला कसे तरी होऊ लागले. माझ्या हातात कागद होता पण माझे पूर्ण लक्ष सरांच्या फिरणाऱ्या हातावर होते. माझा श्वास वाढू लागला. मी नजर वर करून समोर बसलेल्या माझ्या मैत्रिणीला पाहिले. ती माझ्याकडे पाहून हसली. तिला पण कळू आले की मी काय अनुभवत आहे. काही वेळाने सर मागे झाले आणि आमच्या बाजूला बसले. सर आम्हाला सारखे हाताला हात लावत होते. त्यांची नजर आमच्या अस्तित्वावर जास्त जात होती. थोड्या वेळाने माझी मैत्रीण सरांना म्हणाली, माझा गणिताचा विषय आहे, आता मॅडम येतील तर मी जाते माझ्या वर्गात. ती सरांची परवानगी घेऊन प्रयोगशाळेतून निघून गेली. आता मी आणि सर दोघेच प्रयोगशाळेत होतो. सर मला म्हणाले, तू खूप हुशार आहेस. प्रयोगातून तू खूप चांगलं काम करत आहेस. माझी प्रशंसा करत ते माझ्या पाठीवर हात फिरवू लागले.
मी गप्प मान ठेवून मी हातातल्या कागदाला दुमडत सरांच्या प्रकरणाला अनुभवत होते. सरांनी माझी हालचाल ओळखली. माझ्याकडून कोणताही प्रतिकार होत नसल्याने सर एक पाऊल पुढे गेले. सरांनी माझे अस्तित्व जागे केले. मला काहीच कळानेसे झाले. ते मला सोडून सरळ दरवाजाकडे गेले आणि त्यांनी जाऊन आतून कडी लावली. सर दरवाजाची कडी लावून माझ्याकडे येताच माझी नजर त्यांच्या अस्तित्वावर पडली. त्यांच्या अस्तित्वाचा आकार पाहूनच मला कळून आले की ती माझे आता काही खरे नाही. मला खूप भीती वाटू लागली. सर चालत माझ्याकडे आले आणि माझ्या समोर बसले आणि माझे लपावलेले मोठाले अस्तित्व त्याने बाहेर काढले. काही वेळ असे करून झाल्यावर तो क्षण माझ्या डोळ्यात एका फोटोप्रमाणे बसून गेला. मी वरच्या पंख्याला पाहत खाली सरांच्या लेक्चरचा अनुभव घेत होते. तेवढ्यात शाळेची घंटा वाजली. ही शेवटची घंटा होती जी शाळा सुटायच्या 15 मिनिटे आधी वाजते. सरांना कळून आले की शाळा सुटणार आहे आता. जशी सरांनी घंटेचा आवाज ऐकला तसे सरांनी आपला घंटा माझ्या अस्तित्वात दाबून धरला. आम्हाला बाहेर मुलांचा गोंगाट ऐकू येऊ लागला. शाळा सुटणार म्हणून गोंधळ सुरू झाला होता. तरीही त्या दिवशी सरांकडून मला खूप काही शिकायला मिळाले. मी कधीच विचार केला नव्हता की इतका अभ्यास मी करेल आणि आमच्या वर्गात 1 नंबरला येईल. त्या सरांनी माझे खूप कौतुक केले ज्यांच्याकडून मी शिकत होते. मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रोज नवीन कथा पाहण्यासाठी बेल आयकॉन करायला विसरू नका. या कथेतील सर्व पात्रे आणि घटना काल्पनिक आहेत. त्यांचा कोणाच्याही जीवनाशी, धर्माशी किंवा समाजाशी काहीही संबंध नाही. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू अजिबात नाही. धन्यवाद आणि पाहत रहा RK मराठी स्टोरी.